ब्लाइंड वेलफेअर ऑर्गॅनायझेशन इंडिया या व्हॉट्सअप समूह ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांना रघुनाथ बारडकडून सुप्रभात. आपण अपंग व्यक्तींचे अधिकार अधिनियम 2016 पाहतोय आणि त्याच्यातली आपण 88 कलम असलेलं 15वं प्रकरण संपवलं होतं. त्याच्या आधी 86-87 मध्ये आपण राष्ट्रीय निधी पाहिला होता आणि 88 मध्ये आपण राज्य निधी पाहिला होता की जो दिव्यांगांसाठी कोणत्या मार्गाने येतो आणि कसा खर्च केला जातो. आज आपण सुंदर प्रकरण सुरू करतोय ज्याची आपल्या जीवनामध्ये हर घडी हर मिनिटाला गरज पडते. ते 16वं प्रकरण आणि त्याचं नावच इतकं सुंदर आहे, चॅप्टर 16. त्याचं नाव आहे ऑफेन्सेस अँड पेनॉल्टीज. गुन्हे आणि शिक्षा असं त्या प्रकरणाचं नाव आहे. अपंगांना, दिव्यांगजनांना हर घडी आव्हानांचा सामना करावा लागतो. समस्या काही कमी नाही. आणि म्हणून पावली जीवन जगत असताना, जीवनाच्या सर्व क्षेत्रात प्रवेश करत असताना भेदभावाला सामोरं जावं लागतं, वंचित ठेवण्याला सामोरं जावं लागतं, पीडित व्हावं लागतं आणि आपले प्रश्न कधी सुटत नाहीत. परिणामी आपल्याला समाजामध्ये प्रवेश, सहभाग आणि समावेश करता येत नाही. आणि म्हणून ज्या व्यक्ती भेदभावाची वागणूक देतात, प्रवेश, सहभाग आणि समावेश मुख्य प्रवाहात आणि समाजामध्ये नाकारतात, जीवनामध्ये सर्व क्षेत्रामध्ये प्रवेश करायला मज्जाव करतात, प्रतिबंध करतात, त्याचं कारण एकमेव दिलं जातं, दिव्यांगता. आणि हे सगळं टाळण्यासाठी ऑफेन्सेस अँड पेनल्टीज किंवा गुन्हे आणि शिक्षा हे प्रकरण त्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतं. या कायद्यामध्ये किंवा या कायद्याने तयार केलेल्या राष्ट्रीय आणि राज्य नियम आणि उपनियमांमध्ये जे तरतूद केलेली आहे त्या सगळ्या तरतुदींच्या अधीन राहून कलम 89 सुरू होतंय. त्यात असं म्हटलं की असा कोणीही व्यक्ती जो या कायद्यात दिलेल्या सोयी, सवलती, तरतुदी, नियम, उपनियम यांना छेद देतो, टाळतो, वगळतो अथवा भ्रम निर्माण करतो किंवा दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जातो, अशा सर्व कारणांसाठी असा पहिला प्रयत्न जर का कुणी कॉन्ट्रॅव्हाइन करण्याचा जर का केला, तर गोंधळ निर्माण करण्याचा जर का असा प्रयत्न केला, टाळण्याचा, वगळण्याचा जर का कुणी प्रयत्न केला, दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, तर पहिल्या वेळेला असा प्रयत्न ज्या व्यक्तीकडून केला जातो त्या व्यक्तीला कॉन्ट्रॅव्हाइन केल्याबद्दल, कॉन्ट्रॅव्हेन्शन केल्याबद्दल पनिशेबल विथ फाईन, त्याला दंडाची शिक्षा आहे. काय शिक्षा आहे त्याला? विच मे एक्सटेंड टू 10,000 रुपीज, 10,000 रुपयाचा दंड आहे अशा पद्धतीचा प्रयत्न करणाऱ्याला, जो मुद्दामहूनच अपंग लोकांचे कामं करत नाही, टाळतो, गाळतो, वगळतो अथवा त्यांना सोयी सवलतींचा लाभ मिळू देत नाही, तर अशा माणसाला 10,000 रुपयाचा दंड आहे. पुन्हा काय आहे? पुन्हा दुसरी शिक्षा अशी आहे, अँड फॉर एनी सबसिक्वेंट कॉन्ट्रव्हेन्शन विथ फाईन विच मे शाल नॉट बी लेस दॅन 50,000 रुपीज. असा अपराध करणं जर का त्याचा पुन्हा 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 चालूच राहत असेल, त्रास देण्याची त्याची मानसिकता परिवर्तित होत नसेल, बदलत नसेल, तर तो दंड वाढवून वाढवून 10, 20, 30, 40, 50 हजारापर्यंत नेण्याची तरतूद आहे. पण तरी काही लोक नाही ऐकत. मग काय? तर मग असं आहे, तरी जर काही लोकांची बुरसटलेली मानसिकता बदलत नसेल, घाणेरडे विचार जात नसतील, तर त्याच्यासाठी बट विच मे एक्सटेंड टू 5 लाख रुपीज, 5 लाखापर्यंत तो दंड होईल. बघा, 10, 50 आणि 5 लाख
इथपर्यंत त्याला 3 टप्प्यामध्ये नेऊन ती शिक्षा देण्याचा प्रयत्न या कायद्याने केलेला आहे, व्यवस्था केलेली आहे. फक्त पुरावे देता आले पाहिजे. आता ही सगळी जी कलमं आहेत ना, इथून पुढची शिक्षा देण्याची कलमं जी आहेत ना सगळी, ही पुराव्यांवर आधारित आहेत. तुम्हाला सिद्ध करता आलं पाहिजे, प्रूव्ह करता आलं पाहिजे, खरंच असं माझ्यासोबत घडलं का, कसं घडलं, कुठे घडलं, कधी घडलं, कोणासमोर घडलं, काय पुरावे होते, कोण ऐकायला होतं, कोण लिहायला होतं, काय रेकॉर्डिंग होती, कसं कसं घडलं, हे सगळं सगळं लागतं तरच हे सगळं होईल बरं. शिक्षा म्हणजे आभाळातून पडत नसतात, त्या नियमाच्या तरतुदीच्या अधीन राहून पुराव्यांनिशी सिद्ध कराव्या लागतात, तेव्हा ते सगळं घडत असतं आणि या कायद्याचा हेतू सफल होतो. असं हे सुंदर 89वं कलम संपलं. आता 90वं कलम सुरू होत आहे. प्रकरण आपण पाहतोय 16वं बरं, गुन्हे आणि शिक्षा. आता या 90व्या कलमामध्ये कंपनीसाठी हे कलम आहे पहा. ज्या कंपनी कायद्यानुसार ज्या संस्था चालतात किंवा कंपनीत जेवढ्या आहेत त्या कंपनीमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींसाठी काही उपकलमं आलेली आहेत या 90व्या कलमामध्ये. त्यातलं पहिलं उपकलम आलेलं आहे की जर कंपनीमध्ये या कायद्याखाली काही गुन्हा घडलाच असेल कोणाकडून, तर तो व्यक्ती, कंपनी जी असते ना, ती कंपनी दोषी मानली जाते. आता कंपनी दोषी मानली म्हणजे मग आता कंपनी कोणाला दिसते का? ती एक निर्जीव वस्तू आहे, तिला कशी शिक्षा करणार? मग कंपनी कोण चालवतं? काही व्यक्ती मिळून चालवतात. मग त्या शीर्षस्थानी किंवा मुख्य स्थानी ज्या व्यक्ती असतात, महासंचालक, संचालक, ठीक आहे नाही, तर अशा सगळ्यांना, म्हणजे असा प्रत्येक व्यक्ती वेळोवेळी जो गुन्हे करतो, अपंगांच्या संबंधामध्ये त्रास देतो, भंग करतो अपंगांच्या तरतुदींचा, नियम उपनियम कायद्यांचा, तर त्याला इन चार्ज ऑफ द अँड वाज रिस्पॉन्सिबल टू द कंपनी फॉर द कंडक्ट. कंपनी चालवण्यासाठी त्यावेळेला जो कोणी जबाबदार असतो तिथं मुख्य, त्याला जबाबदार धरलं जातं. त्याच्या नावाने ते आरोप चालतात, केस चालते. आणि कंपनी त्याचबरोबर ॲज वेल ॲज कंपनी शॅल बी डीम्ड टू बी गिल्टी ऑफ द ऑफेन्सेस. त्या गुन्ह्यामध्ये जर का कोणाला कंपनीच्या मते कोणी जर दोषी सापडलं आणि कोर्टाला जर वाटलं, तर शॅल बी लायबल टू बी प्रोसिडेड अगेन्स्ट अँड पनिश्ड अकॉर्डिंगली, अशी तरतूद त्याच्यामध्ये आहे. आणि त्यात असंही म्हटलं की म्हणजे कुठल्याही कायद्यात काही जरी नमूद असलं तरी अपंग कायद्यानुसार जे काही आहे त्याप्रमाणे, अर्थात जे जबाबदार व्यक्ती या कंपनीच्या वतीने असतील, संचालक किंवा बोर्ड ऑफ मंडळाचे, कंपनीचे संचालक वगैरे, त्या सगळ्यांना जबाबदार मानलं जाईल. आणि त्या कायद्यामध्ये जे दिलेलं आहे त्याप्रमाणे ते जर का सिद्ध झालं तर हा गुन्हा आहे असं वाटलं, तर अर्थातच आपल्या माहितीपूर्ण आणि अभ्यासपूर्ण प्राप्त पुराव्यांच्या आधारे, ऑल ड्यू टू डिफरन्स, सगळ्या प्रकारच्या म्हणजे दंडांसह, अर्थात टू प्रिव्हेंट द कमिशन्स ऑफ सच ऑफन्स, काही दंड वगैरे प्रावधान करून ते संरक्षण वगैरे दिलं जाईल. 90चं जे दुसरं उपकलम आहे त्यात असं म्हटलं आहे की अशा पद्धतीच्या गुन्ह्यांमध्ये कुठला भ्रम नसेल तर उपकलम 1 मध्ये जी तरतूद आता आपण ऐकली त्यामध्ये सांगितल्याप्रमाणे गुन्हा हा जर या कायद्याखाली असेल तर अर्थात कंपनी आणि त्या कंपनींनी जर हे सिद्ध केलं किंवा कोर्टात जर ते सिद्ध झालं त्या कंपनी विरुद्ध, तर अर्थात विथ द कंटेंट और कॉन्निवन्स ऑफ और इज ॲट्रिब्युटेबल टू एनी निग्लेक्ट ऑन द पार्ट ऑफ एनी डायरेक्टर, कुणीही डायरेक्टर असो, कुणीही व्यवस्थापक मॅनेजर असो, कुणीही सचिव सेक्रेटरी असो, किंवा कुणीही CEO असो, किंवा कोणीही मुख्याधिकारी असो, त्यांना दोषी मानलं जाईल कंपनीच्या वतीने. त्यांच्याविरुद्ध गुन्हे चालतील, सिद्ध होतील, शिक्षा होईल. 90 कलमाखाली त्याप्रमाणे सगळं घडेल. अर्थात एक स्पष्टीकरण आलेलं आहे इथं. त्याच्यामध्ये असं म्हटलं आहे की कंपनी याचा अर्थ अशी कोणतीही समिती की जी
राहू दे, येऊ दे. मंडळीय आणि काही लोकांनी एकत्र मिळून त्यांच्या समावेशासह बनलेली असते. फर्म म्हणजे असा कोणताही फर्म किंवा अशी कोणतीही संस्था किंवा व्यक्तिगत किंवा वेगवेगळ्या मार्गांनी चालते. त्याच्यानंतर डायरेक्टर कोणाला म्हणायचं त्याची व्याख्या आलेली आहे याच्यामध्ये बीमध्ये. त्याच्यामध्ये अशाचा संबंध की ज्यांचा फर्म किंवा पार्टनर म्हणजे सगळेजण सहभागीदार एकत्र येऊन जे चालवतात, तर अशा पद्धतीची ही सुंदर तरतूद याच्यामध्ये त्या व्याख्यांमध्ये 90मध्ये आलेली. याबद्दल 90व कलम जे आहे ते संपलं. आपण प्रकरण 16वं पाहतोय, गुन्हे आणि शिक्षा. आता 91व कलम सुरू होत आहे, पनिशमेंट फॉर फ्रॉडंटली अव्हेलिंग एनी बेनिफिटमेंट फॉर द पर्सन्स विथ बेंचमार्क डिसॅबिलिटी. याच्यामध्ये असं म्हटलं आहे की हाऊ एव्हर फ्रॉडंटली अवेल्स or attempt to avails any benefitment for persons with disabilities. याचा अर्थ असा की अपंग समजून एखाद्या सकलांग किंवा सुदृढ माणसाने अपंगाचं नाटक केलं आणि अपंगांच्या सोयी सवलती जर का लुटण्याचा किंवा लाटण्याचा प्रयत्न केला तर त्याला दंडाची आणि तुरुंगवासाची शिक्षा आहे याच्यामध्ये, असं हे कलम आहे 91. टर्म्स विथ मे एक्सटेंड टू 2 years, 2 वर्षाची जेल होईल अशा माणसाला जर अपंगांच्या सोयी सवलती लाटण्याचा प्रयत्न जर कोणी केला तर. आणि इतकं